नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय, गुड मॉर्निंग. आज छान सकाळी ना हवा पण इतकी सुंदर सुटली आणि आज आहे 5 जून आणि आम्ही चाललोय आता गोकर्ण महाबळेश्वरला. तर चला, अचानकच प्रोग्राम ठरला. भाऊ चालला होता तर तो म्हटला की मुलांना घेऊन यावेळेला आपण कुठंच गेलो नाहीये. गेल्या वर्षी आमची राम मंदिर ट्रिप झाली आणि यावेळेला सगळ्यांना काही ना काही कामं होती, त्यामुळे असं काही प्लॅनच झालं नाही. अचानक पहिली त्यामुळे आता वाढून तरी गेल्या जी बापी आधुरी आहे. बऱ्याच मुलगी नाही आहे, तिचं नाही आहे, मोठी मुलगी नाही आहे, पण मी शौर्यकडे बघा, शौर्या काय होतं, श्रावणी, मी आणि ही आमची प्रिशू, ही आमची प्रिशू. हाय बोल. तर आता आम्ही सगळे चाललोय. चला, अचानक ठरलेल्या ट्रिपची मजा कशी आहे पाहायला. मोबाईल झाली नाही आमची. हे खेळायला मोबाईल नाही देणार अजिबात नाही बघ खेळायला नाही मी देणार. छान बघायचं सगळं बाहेर, मोबाईल टॅब, मोबाईल टॅब. इकडे बघ शौरी आणि विराज. पळून पळून त्याच्या मागं मरून जातात. पाणीच नसतं. काय मृगजळ म्हणजे भाग असतो भाग. दिसते का तुम्ही बघायला. सुंदर कोकण सुरुवात झाली आहे. इतकं हिरवगार छान वाटतं.
लाल लाल जमिनी, लाल माती. काय नाही आलून पाणी काय नसतं. उन्हाळ्यात आलं तर आम्ही उठलं ना, आम्ही घोड्यावर बसणार आहे. दुसऱ्या नवीन नवीन खेळणी घेणार आहे. तिथं पाणी खेळायला घ्यायची ना, घ्यायची ना. तू झोपली तर सगळं घेणार आहे. झोपा जरा, सगळे झोपा. झोपच नाही की कसं कोरडं पडत. आवाज झोपत आहे. कधी यायचं झोप आलं नाही. पुढे पुढे हो पुढे पुढे दाखव घ्या रे. काय घाट महादेवाचं मंदिर गेलं. झाड एवढा मोठा घाट आहे. किती सुंदर आहे सगळं, खूप सुंदर सगळं ऊसात. आता हे ना इथून हत्तींपासून अलर्ट राहा असं आता एक, म्हणजे हत्तींपासून सावधान, हत्तींचं आहे इकडं धोका असा बोर्ड लिहिला होता. हा हत्ती यावं, पळायचं कळायचं नाही. ते हत्ती किती प्रचंड असते, झुंड असते. हा एकटा हत्ती कधी नसतो. घाट खोल असतो. काय आपल्याला वाचता येते ते पप्पाला कळते. पप्पा हाय पप्पाला कळ. घाट खोल असते, त्याच्या आतनं कसं जायचं. तसे वळला वळल्याचे रस्ते छान आहे बघ. पप्पा या साईडने घाट. वाव कसलं भारी घाटात आल्याने वाटायला ना. सुरू झाला रे घाट. सुरू झाला इथे हत्ती बित्ती कर्नाळा अभयारण्य पण असंच आहे. पक्षी माहितीये कसं ते बर्ड अभयारण्य आहे बघ, दिसतंय बघ बोर्ड दिसत. व्हिडिओज काढते उडूनच मारायचं बघा. तुम्हीच काढा. म्हणून काढते मी, पाठवते की सगळ्यांना. एकमेकाला पाठवा ना, सगळ्यांचे मेमरी कशाला हे करतात फोन. तू वेगळे काढ, मी आता जाताना असे काढते. जांभळ का काय ते? गरम होत होतं. आता 1-2 तास झालं खूप छान सगळं वातावरण झालंय. अगदी जंगल एरिया आहे. आम्ही घाटातून चाललोय. कोणतं घाट आहे रे? आपण कोणतं जंगल आहे? आम्ही येल्लारपूरच्या जंगलामधून चाललोय आणि मुलं एवढे एक्साइटमेंट मध्ये खूप खुश आहेत. चित्त्यापासून पण अलर्ट राहा. चित्ता इकडे भालू म्हणजे इकडे अस्वल, चित्ता आणि हत्ती ना आहे या क्षेत्रामध्ये. आणि अलर्ट राहा अशी बोर्ड आम्हाला दिसले.
मुलं म्हणतात कधी आम्हाला भेटेल चित्ता बघायला. इकडे अभयारण्य पण आहे आणि अभयारण्यात जाणार नाहीये. आम्ही चाललो गोकर्ण महाबळेश्वराला. बघू शकता हे खायला दे रे तिला काहीतरी. अरे बापरे छोटी माकड आहे ती छोटी माकड. हा चित्ता ॲनिमल क्रॉसिंग. अच्छा ॲनिमल क्रॉसिंग म्हणून बोर्ड लिहिले. हत्ती आणि चित्ता इकडे करतो मग त्यांना. समजा आपण जर इथे रात्री आला आणि आपण आपल्याला ह्या रोडने जायचं असेल तर काय केवढं मोठं वारू आहे बघ तिकडे. बापरे गणपती सारखं आकार तुझं. साप किती असणार आहे बघ मग. शौर्या खूप सुंदर जंगलामध्ये आम्ही थांबलोय 10 मिनिट. खूप सुंदर वाटतं. आम्ही अशी माळावरची माणसं ना आम्हाला असं मला तर खूप आवडतं. मुलं पण एक्साइटमेंट मध्ये खूप आनंदित आहे. शौर्य इकडे आम्ही इकडे जंगलामध्ये थांबलोय थोडा वेळ फोटो काढण्यासाठी. खूप मोठं वारूळ आहे. झूम करून दाखवते. बापरे एवढं मोठं आहे ना. 10 ते 12 फुटांच्या वरती वारूळ आहे. मोठ्याने अशी खूप वारूळ लागली आम्हाला. चलो करू फोटो काढ.